नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 15 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. अर्जुनने नुपूरच्या मदतीने चॉकलेट बनवलेले असतात आणि अर्जुन म्हणतो, चॉकलेट बनवणं किती सोपं आहे. तेव्हा नुपूर म्हणते, अरे ते तू मनापासून केलंय ना, म्हणून पटकन झालं आणि छान झालं. आता पुढच्या वेळेला आपण जेव्हा बोलू तेव्हा सायली पण तुझ्याबरोबर पाहिजे बरं का. अर्जुन त्यानंतर चॉकलेट फ्रीजमध्ये सेट करायला ठेवतो. हे सगळं बोलणं प्रिया ऐकत असते भिंतीच्या आड उभं राहून. प्रिया म्हणते, तू कितीही प्रयत्न कर अर्जुन सायलीला खुश करण्याचा, पण मी असं काही होऊच देणार नाही. चॉकलेट तिच्यापर्यंत पोचणार नाही याची काळजी मी घेईल. तर दुसरीकडे साईटवर सायली आणि चैतन्य पोचलेले असतात. त्याच वेळेला सायलीला अर्जुनचा फोन येतो. सायली कट करते. अर्जुन म्हणतो, ही अशी कशी आहे, माझा फोन का कट करते. त्यानंतर परत अर्जुन कॉल करतो. सायली परत कट करते. सायली चैतन्यला म्हणते, यांचा सारखा सारखा फोन येतोय, मी एकदा त्यांच्याशी बोलून घेते, तोपर्यंत तुम्ही कामाचं बघा. सायली व्हिडिओ कॉल करते. अर्जुनची अवस्था बघून ती म्हणते, काय अवस्था केली तुम्ही तुमची. अर्जुन म्हणतो, काय करणार, बायकोनी जबाबदारी दिली ना. अहो तुमचं शर्ट पण पूर्ण भरलं आहे, पण काही जरी झालं ना, माझ्या घरच्या माणसांना वेळेवर जेवण मिळालं पाहिजे. हां. अर्जुन सायलीच्या गप्पा चालू असतात. त्याच वेळेला सायलीच्या मागच्या बाजूला रमेश असतो, पण सायलीचं काही लक्ष जात नाही. सायली गप्पांमध्ये बिझी असते. त्याच वेळेला रमेश तिथून जातो, तर त्याचा धक्का सायलीला लागतो. त्यानंतर तो सॉरी पण बोलतो. सायली पण त्याला सॉरी बोलते. त्यानंतर रमेश तिथून निघून जातो. सायली अर्जुनला म्हणते, मी साईटवर आली आहे, थोडं महत्त्वाचं काम आहे, तेव्हा मी फोन ठेवते. त्यानंतर ती फोन कट करते आणि अर्जुन पण फोन ठेवतो. तर तो स्वतःशीच म्हणत असतो, जे चॉकलेट मी आज माझ्या बायकोसाठी बनवले ते तिला नक्की आवडणार. तर दुसरीकडे सुमन काकू जेवायला बसलेले असतात. प्रतिमा आत्या, रविराज काका ते पण असतात. पण सुमन काकूंची जेवायची इच्छा नसते. तेव्हा रविराज काका म्हणतात, अगं सुमन काय झालं, जेवण कर ना. सुमन काकू म्हणतात, ते जेलमध्ये ते कसं जेवण करत असतील आणि मी इथं भरल्या ताटावर बसली, माझ्या घशाच्या खाली घास नाही उतरत आहे भाऊजी. तेव्हा रविराज काका म्हणतात, तू विसरली का, तुला किती त्रास दिला आहे त्यांनी, आणि तू त्या माणसासाठी जेवण करत नाही आहे. आता खरंच सांगतो सुमन, मला तुझा राग येतोय, तू जेवण कर बरं पटकन. प्रतिमा आत्या म्हणतात, जेवायला सुरुवात कर सुमन. सुमन काकू एक घास खाता आणि ताटाला नमस्कार करून उठायला लागतात. तेवढ्यात प्रतिमा आत्या म्हणतात, थांब सुमन, मी तुला खाऊ घालते. प्रतिमा आत्या सुमन काकूंना जेवू घालतात. तर रविराज काका म्हणतात, सुमन तू आता शांतपणे जेवण कर, काळजी करू नको. तर दुसरीकडे प्रिया आलेली असते किचनमध्ये. फ्रीजमधून चॉकलेट काढते आणि ती सगळी चॉकलेट प्रिया खाऊन घेते. आता बघते कसे चॉकलेट देतो तुझ्या बायकोला, ते मोठे आले चॉकलेट डे साजरा करणारे, असं म्हणून तिथून निघून जाते. तर मागच्या रूममधून अर्जुन येतो किचनमध्ये आणि तो म्हणतो, काल जेव्हा तू बुके चोरलास ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, आपल्या घरात एक उंदीर फिरतोय. माझ्या बायकोने सांगितलं होतं कोणाला शिक्षा करायची नाही, पण मी काही केलेलं नाही. मी फक्त चॉकलेट बनवली. मी माझ्या बायकोचं ऐकलं आहे, कोणालाही शिक्षा केली नाही. त्या उंदराने स्वतःहून शिक्षा ओढून घेतली, तिथे आपण काय करणार. तर तिथे सायली येते आणि ती अर्जुनला म्हणते, नवरोबा ओ नवरोबा, मला खूप भूक लागली, पटकन जेवायला वाढा. तर अर्जुन म्हणतो, ठीक आहे वाढतो, पण एक मिनटं, तिकडे बघ सरप्राईज आहे तुझ्यासाठी. त्यानंतर ते चॉकलेट काढून आणतो. चॉकलेट मस्त प्लेटमध्ये ठेवलेले असतात, बाजूने पाकळ्या असतात गुलाबाच्या फुलाच्या. ते चॉकलेट बघून तर सायली खूप खुश होते. अर्जुनने चॉकलेट दिल्यानंतर, हॅप्पी चॉकलेट डे बायको, हे चॉकलेट मी बनवले. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही चॉकलेट माझ्यासाठी बनवले. तर अस्मिता म्हणते, तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी. अर्जुन दे बरं माझे चॉकलेट, पटकन दे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं तुझे चॉकलेट वेगळे तिथे ठेवले, हे माझ्या बायकोसाठी. तेव्हा अस्मिता म्हणते, नाही मला हेच हवे. प्रिया मनातच विचार करत असते, अर्जुनने बनवलेले चॉकलेट तर मी सगळे संपवले होते, मग एवढ्या कमी वेळेत अर्जुनने चॉकलेट बनवले कसं काय, शक्यच नाही. तेव्हा अर्जुन पण तिच्याकडे बघून मनातच बोलत असतो, तुला आमचा चॉकलेट डे स्पॉईल करायचा होता ना, बघ आता तुझं 4 दिवस कशी बोलती बंद होती ती. कल्पना काकू म्हणतात सायलीला, अगं सायली चाखून बघ ना चॉकलेट. तेव्हा अस्मिता म्हणते, म्हणजे मग आम्हाला पण खाता येतील. कल्पना काकू म्हणतात, प्रिया तू पण यातनं चॉकलेट खाऊ शकते हां. प्रिया तिथे येते. ती काही बोलणार, पण मग तिच्या तोंडातनं काही आवाजच निघत नाही. कल्पना काकू म्हणतात, अगं तन्वी काय झालं, अशी काय करते तू. तर अर्जुन मनात विचार करतो, मी जे औषध चॉकलेटमध्ये टाकलं होतं त्याने त्याचं काम केलं आहे. आता तन्वी काही 2 दिवस बोलत नाही, आवाज बंद म्हणजे बंद. सायली पण प्रियाला विचारते,
अगं प्रिया, तू ठीक तर आहेस ना? प्रिया काही बोलणार पण अजिबातच आवाज निघत नसतो. नंतर तिथून निघून जाते. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, हे तन्वीचं काहीतरी वेगळंच असतं. जाऊ दे सायली, तू चॉकलेट ट्राय कर ना. सायली चॉकलेट खाऊन बघते. तिला खूपच आवडतं. हे तुम्ही बनवलं आहे? विश्वासच होत नाही आहे. कल्पना काकू पण हो म्हणतात. तर सायली म्हणते, 1 मिनटं. त्यानंतर अर्जुनची फेवरेट चॉकलेट ती घेऊन येते. हॅप्पी चॉकलेट डे नवरोबा. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे चॉकलेट एकाच दुकानात मिळतं आणि तू एवढ्या लांब गेली होती माझ्यासाठी एवढ्या उन्हात. तेव्हा सायली म्हणते, आपल्या माणसांसाठी कसलं ऊन आणि कसलं काय, तुम्ही खाऊन बघा ना आधी, नंतर ती खाऊ घालणार. तेवढं तिचं लक्ष कल्पना काकू आणि अस्मिताकडे जातं. ती थांबते. तर अस्मिता म्हणते, कोणाला तरी चॉकलेट खाऊ घालायचे बाबा. तर कल्पना काकू म्हणतात, अगं घाला घाला, खाऊ घाला एकमेकाला. नंतर दोघंही एकमेकाला चॉकलेट खाऊ घालतात. त्यानंतर अर्जुन परत एक गिफ्ट देतो. माझी बायको एवढं उन्हात फिरते, काम करते, तिच्यासाठी कॅप, गॉगल आणि सनस्क्रीम हे सगळं लावून बाहेर निघायचं बरं का. तर मनात परत सायली आणि अर्जुनच्या गप्पा चालू होतात. मला आज साईटवर ऊन लागत होतं म्हणून या सगळ्या वस्तू दिल्या ना तुम्ही. तेव्हा अर्जुन हो म्हणतो. तू पण माझ्यासाठी एप्रॉन आणलंच ना. तेव्हा सायली पण हो म्हणते. तर कल्पना काकू असा आवाज करतात. हे दोघं पण लगेच भानावर येतं. अर्जुन म्हणतो, मी जेवायला वाढतो. अस्मिता आणि कल्पना काकू दोघी पण हसतात. तर दुसरीकडे प्रिया पाणी पिऊन बघते पण तरी तिचा आवाज निघत नाही. स्वतःशी बोलून बघते तरी आवाज निघत नाही. नंतर अश्विनला फोन करते. अश्विन तिकडून बोल बोल म्हणत असतो पण मग हिचा आवाजच निघत नाही ना. तेव्हा अश्विन म्हणतो, तू काही माझा आवाज ऐकण्यासाठी फोन केला आहे? मला खूप काम आहे आणि ह्याचं टाईमपास म्हणून फोन करत जाऊ नको. मला उशीर होणार आहे. तेव्हा तू ऑर्डर करून जेवण करून घे. फोन ठेवतो. तर प्रिया म्हणते, काय झालं असेल माझ्या आवाजाला, का निघत नाही माझा आवाज. तर दुसरीकडे अर्जुन रूममध्ये येतो. तेव्हा सायली झोपून गेलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, हे रोजचं मल्टीटास्किंग तूच करू शकते फक्त. घरातली सगळं कामं करते, मधुभाऊंना भेटायला जाते, आश्रमात कोणाला काही सामान लागले ते सुद्धा पुरवते आणि कामात माझीसुद्धा मदत करते. तेव्हा तू जे कामं करते ते मला जमू शकत नाही. ते फक्त तूच करू शकते. त्यानंतर तो झोपून जातो. तर सायली उठते आणि ती पण मनात बोलते, तुमची जी कामं आहे ती फक्त तुम्हीच करू शकतात. रोज कशा कशा माणसांना भेटतात, केस जिंकण्यासाठीची तुमची धडपड, हे सगळी कामं फक्त तुम्हीच करू शकतात. ते मला नाही जमणार. नंतर दोघे पण झोपून घेतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी कपड्यांच्या घड्या घालत असते सायली. त्याच वेळेला तिथे अर्जुन येतो आणि तो म्हणतो, राहू दे, हे काम माझं आहे ना, मी करतो. परत म्हणशील तुम्हाला हे पण जमत नाही, याच्यात पण माझी मदत लागते. तेव्हा सायली म्हणते, मी तुम्हाला मदत करत नाही आहे, फक्त सांगते की घडी कशी घालायची. अर्जुन घडी घालण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही घडी जमत नाही. तेव्हा सायली घडी घालून दाखवते. ही बाजू म्हणजे संसारातलं प्रेम. रुमालची डबल घडी घालते आणि म्हणते, एकमेकांबद्दल असलेला आदर. आणि तिसरी घडी म्हणजे एकमेकांमधला संवाद. आणि चौथी घडी म्हणजे एकमेकांबद्दलची काळजी. आणि ह्या घड्या चापून चुपून बसल्यानं तरच संसाराची घडी पण बसते. ही अशी. अर्जुनच्या हातात तो रुमाल देते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की साक्षीच्या हातामध्ये सुरी असते आणि ती स्वतःशीच बोलत असते, सचिनची बायको फक्त मी आणि आजची रात्र फक्त जगून घे अस्मिता. तर दुसरीकडे अर्जुन सायली म्हणत असतो, उद्या प्रॉमिस डे, माहिती आहे ना, काय प्लॅन आहे उद्याचा. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सुभेदार सरप्राईज देतात, माहिती आहे ना. तर अस्मिताच्या रूममध्ये साक्षी आलेली असते आणि ती उशीने अस्मिताचं तोंड दाबते. तेव्हा अस्मिता खूप झटापट करते आणि ती वाचवा वाचवा ओरडते. त्यावेळेला सायलीचं आणि अर्जुनचं लक्ष जातं. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मागच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय बाय अँड टेक केअर.